नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कालपासून अगदी पूर्ण सोशल मीडियावर जस्टिस माधव जमादार यांचं खूप कौतुक होत आहे. ते अशासाठी की त्यांनी अगदी निडरपणे या BJP गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट सवाल केलेला आहे. म्हणजे त्यांनी असं म्हटलं की पोलीस हे काही CM किंवा PM यांचे सर्वंट नाहीत. नागरिकांना तुम्ही अशा प्रकारे गुलाम बनवू शकत नाहीत. BJP मुर्दाबाद, अमित शहा मुर्दाबाद हे नारे काही हे नारे करणाऱ्याला तुम्ही तडीपार नाही करू शकत. आणि अमित शहा काही पूर्ण देश नाही आहे. आणि जर सरकारच्या काही पॉलिसीज असतील त्या जर लोकांना पटत नसतील तर त्याविरुद्ध बोलणं हा लोकांचा अधिकार आहे, असं या जस्टिस जमादार यांनी म्हटलेलं आहे त्यांच्या जजमेंटमध्ये. आता ही केस काय होती तर सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया त्याचे जे जनरल सेक्रेटरी आहेत सईद यांनी ते BJP मुर्दाबाद आणि अमित शहा मुर्दाबाद असे नारे लगावले होते. आणि त्याच्यासाठी पोलिसांनी अगदी पटापट त्याच्या अगेन्स्ट कारवाई करून त्यांना तडीपार होण्यासाठी सांगितलं, म्हणजे तडीपार होण्याची ऑर्डर दिली. आता हे जे सईद आहेत हे पोचले हायकोर्टात. जमादार साहेबांच्या समोर यांची केस आली, त्यावर जमादार साहेबांनी हे स्टेटमेंट केलं. तर आता मला ह्या स्टेटमेंटनंतर मला जस्टिस HR खन्ना यांची खूप आठवण झाली. कारण असाच एक आणीबाणीचा काळ होता. 25 जून 1975ला इंदिरा गांधींनी जी आणीबाणी घोषित केली होती. त्याच्यानंतर एक लँडमार्क केस झाली, ADM जबलपूर वर्सेस शिवकांत शुक्ला. या केसमध्ये 5 जजेसचा बेंच होता. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की बाबा तुमचे फंडामेंटल राईट सस्पेंड होऊ शकतात आणीबाणीच्या काळात. तुम्हाला अधिकार नाही आहे कोर्टाकडे अप्रोच करण्याचा. व्यक्ती स्वातंत्र्य तुमचं हिरावून घेतलं जाऊ शकतं. आता हा जो होता ना हा संविधानावर घाला होता आणि हा जस्टिस HR यांना अजिबात पटला नाही. आणि त्या 4 विरुद्ध 1 असं ते स्टेटमेंट आलं. HR खन्ना बोलले की व्यक्ती स्वातंत्र्य तुम्ही हिरावून घेऊ शकत नाही. तर त्या काळी पण इंदिरा गांधी यांचा दरारा खूप होता, तरीसुद्धा त्यांनी हे स्टेटमेंट दिलं. त्यापुढे त्यांचे सिनियरिटी वाईज त्यांचं प्रमोशन होणार होतं, ते सुद्धा थांबवलं गेलं. आणि आज आपले माधव जमादार यांनी सुद्धा हे बोल्ड स्टेटमेंट केलं म्हणावं लागेल. एवढा म्हणजे आजच्या गव्हर्नमेंटची पण स्थिती काही वेगळी नाही आहे. जो बोलेल त्याला मार पडेल अशा पद्धतीचं हे गव्हर्नमेंट चालू आहे. मग मी खरोखर असे संविधानाचे रक्षक आपल्या भारतात आहेत आणि त्यामुळे ही लोकशाही मरणार नाही याची खात्री आहे. पण त्याच्यासाठी आपण सुद्धा लढलं पाहिजे. सईद जेव्हा हायकोर्टात पोचले तेव्हा हे स्टेटमेंट बाहेर आलं. जर त्यांनी गप्प राहिले असते तर कदाचित हा दिवस आला नसता. त्यामुळे आपल्या हक्काबद्दल आपण जागरूक राहून आपण वेळोवेळी प्रशासनाला जागं केलं पाहिजे. आपण वेळोवेळी आपल्या हक्कांसाठी कोर्टात जायला पाहिजे आणि आपणच आपल्या हक्क मिळवायला लागतील हे आपल्याला हे समजून घ्यायला लागणार आहे. तर माझं एक संविधानावर गीतसुद्धा आहे जनजागृतीवर, जे आजच्या स्थितीला खूप धरून चाललं आहे ते गाणं. तर नक्की मी याच्यात रिलेटेड व्हिडिओमध्ये ते टाकलेलं आहे, तर तुम्ही नक्की ते गाणंसुद्धा बघा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि फॉलो करा, मला लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.